चंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, होता महाराज की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः। चौवाचा परात्पर चरणी गरजे तोडर श्री रामपद चिन्मात्र श्री रामचंद्र परब्रह्म। वादा तोडराप्रमाणे प्रभू रामचंद्राचा गरज गरज सांगतात तसे प्रभू रामचंद्रातले पायाचे तोडर आहेत असं म्हणू लागले। लक्षिता श्रीरामाचे ठाण त्याशी ठेन गे गगन, पाहता श्रीरामाचे मन पडिले मौन श्रुती शास्त्र। प्रभू रामचंद्राचं ठाड लक्षण घेत आकाश सुद्धा ठेवणं पडले आणि प्रभू रामचंद्राचं लक्ष मन पाहिलं तर सगळ्या श्रुती ठेवण्या कमी पडल्या, त्या वर्णन करू शकल्या नाहीत। पाहता श्रीरामाचे गुण सगुण दिसत आहे अगुण, श्रीरामे हरिले त्रिगुण निज निर्गुण श्रीराम। प्रभू रामचंद्राचे सगुण पडते निर्गुण, निर्गुण पडते सगुण। प्रभू रामचंद्र तीन गुण सगुण निर्गुण गुणाचे अवगुण ते सुद्धा हरून टाकले प्रभू रामचंद्राच्या रूपानं, असे हनुमंतराय सांगू लागले। लक्षिता श्रीराम लक्ष्मण जो लक्षितो विचक्षण, लक्षा लक्षी विलक्षण लक्षा लक्षण त्या नाही। लक्षाचे लक्षणाचं लक्षित विलक्षण गतीने लक्षात ठेवतो त्याला लक्षण म्हणतात, असे हनुमंतराचं लक्ष्मणाच्या वर्तन मनाचं वर्णन सांगू लागले। लक्ष्मणाचं असा लक्ष्मण आहे म्हणू लागले। श्रीराममुखीची अक्षरे अमृता परिचती मधुरे सभाग्य सेविती श्रवणद्वारे आनंद रस भरे सर्वांगी। रामचंद्र मुखात जर अक्षर निघालं तर श्रवणाचे श्रवण ते श्रवण केले तर आनंद मधून प्रकट होतो, असं प्रभू रामचंद्राच्या रूपाचं गुण आहे हनुमंतराय बोलले। देखता श्रीरामाचे मुख फिके होय समाधी सुख, स्वप्नीही न देखे दुःख हरिके हरिक कोंदटे। रामचंद्राचे एकदा मुख पाहिले समाधी सुख होते, ते फिकं पडते, ते हलके हलके होते, माणसाला दुसरं काहीच पाहू वाटत नाही, तसं प्रभू रामचंद्राचं मुख आहे म्हणू लागले। कोंदाडले परब्रह्म ब्रह्मरूप क्रिया कर्म, हरपले धर्माधर्म झाला उपरम वेदावाद। आता क्रिया क्रमच विसरले, धर्म भेदाभेद विसरून गेले आणि हलका आनंद झाला, ते परब्रह्म वरती समोर मुख पाहताना झाली होती, असे हनुमंतराय बोलू लागले। ऐसा श्रीराम नेटका तैसाची सौमित्र निज सखा, दोघा भिन्नत्व देखा भिन्न आवाका दिसत आहे। आता तसा प्रभू रामचंद्र नेटका आहे, आता रामाचं वरुस आता तसाच सखा लक्ष्मण आहे, त्याच्यात भिन्नता नाही, असा थोडीफार भिन्नता आहे असं हनुमंतराय बोलू लागले। घालून या लोटांगण तुझ कुशल कल्याण, स्वय पुषे लक्ष्मण पुषे कल्याण श्रीराम। आता तुला लोटांगण घाल, तुला आता प्रभू रामचंद्र आता तसंच लक्ष्मणाचं पुषल त्याचं कल्याण मला सांग लक्ष्मण कसा वाटला। ऐशे हनुमंते सांगता तटस्थ ठेली श्रीराम कांता, आपण विसरे सीता हनुमंतेचे नि बोले। असं हनुमंतराय प्रभू रामचंद्र जगाच्या मालकाच्या रूपात उडत ती तटस्थ राहिली सीता, तिला मौन धरलं, तिला काहीच कळलं, हनुमंतरायला नुसतं पाहत राहिली, इतकी चित्मती मग्न झाली सीता भक्ती माझ्या स्वामीचे इतकं वर्तंत वरपूर्ण रूपाचं वर्णन साने तटस्थ पाहत राहिली। तटस्थ कोण होते आपलं लक्ष जातच नाही कोणकडे कसं येते, तसे सीता तटस्थ हनुमंतराकडे पाहतच राहिली। हनुमंते बोलात अवघाची आणिला श्री रघुनाथ, तेने सीतेचा मनोरथ सदोदित स्वानंदे। आता हनुमंताने बोलानच प्रभू रामचंद्र अवघात समोर आणून ठेवला, वर्णन करता ती तटस्थ राहिली, सद्गतीत मन झालं, ती निस्ती हनुमंतराकडे पाहतच राहिली, येऊन माझा स्वामी समोर उभं केला म्हणू लागली। हर्षण माये पोटी संतोषाची या कोटी, तेने सुखे सीता गोरटी घातली मिठी हनुमंता। आनंद झाला, सद्गतीत आनंद झाला, भानच राहिलं नाही, डायरेक्ट हनुमंतराला सीतेने मिठी मारली, इतका आनंद झाला, जशी लेख आपल्या सासरून माहेर येते, मायेला भेट इतका आनंद होते, तात्काळ गतीत त्रासात झाले असले लेख, तितका आनंद हनुमंतरायला झाला, सीतेला झाला, हे वाढणार आहे का काय, डायरेक्ट तिनं मिठी मारली, अशी अवस्था सीतेची झाली। वानरे वदे मनुष्य वाणी श्रीराम कथा त्यांचे वदनी, जी एकतेची श्रवणी भवबंधनी निर्मुक्त। आता वानर वहिनीत आले तर मला इतके प्रभू रामचंद्राच्या रूपाचं गुणगान गायले, ते जिने कोणती कथा ऐकली माणूस भावसागर माणूस तारून जाऊ शकते, ते ऐकलं की त्याला समाधान झालं, म्हणून हनुमंतरानं तिनं डायरेक्ट मिठीच मारली। ऐकता वानराच्या गोष्टी सत्य श्रीरामाची, श्रीरामाशी झाली भेटी, निरसोनिया दुखा कोटी ओतरी सृष्टी सुखरूपे। आता असा प्रभू रामचंद्राची गोष्टी गुणगान ते सगळी सृष्टी शांत झाली, समाधान झालं, दुःख विसरून गेली, किती महिन्याचं दुःख येते रावणाच्या त्रासाला दुःख ते विसरून गेली, मागचं काही नाही, सुख समाधान
सीतेला झालं रामाचं पूर्ण चरित्र ऐकल्यानंतर हर्षाची आलवलाया स्वानंदे पसरवनिया भाया आलिंगिले कपरिया जेविका माया प्रिय पुत्रा. आता असा हलका आनंद झाला की आनंद हात फुलं जशी मुलाला आई असं कठोर प्रेम धरती तसं हात पुढे सीतेने केलं ना हनुमंतराय आपल्या छातीला लावलं. शीतेशी सुख झाले गाडे पुत्र सुख ते तृण त्या पुढे हनुमंत वाडे कोडे प्रेम पडी पाडे पडियंत. जवळता जसं मुलगा आईला जवळ पडत त्याच्यापेक्षा जास्त सुख त्या सीतेला झालं. हनुमंताने कटाळून धरलं तितकं समाधान वाटलं. पुत्रापेक्षा तिला इतका आनंद वाटला हनुमंताला जवळ धरलं. श्रीराम भरता लक्ष्मण धीर तिघे दोघे सुख संपन्न वीर हे ऐकताची उतर सुखा परमज झाले. आता परशुरामचंद्राला लक्ष्मणाचं पूर्ण गुण तिच्यापेक्षा तो सांगितलेलं मला सुख अपार झाला आनंद झाला. हनुमंतराला इतकं सांगितल्यामुळे वर्तांत झाल्यामुळं सीतेला समाधान वाटलं. श्रीराम स्वरूपाची कथा जे वदलाशी गा हनुमंता तेने सुखे ब्रह्मा सायुजता नये तुकिता तुकाशी. आता ती परशुरामचंद्र रूपाची गला ती वदली ना हनुमंता तुक्याच्या तुलनेची ब्रह्म तुक्याशी आली. तुकाचं तुलना करायला गेलं मग तुकाराम महाराज परब्रह्म होऊन बसले. तशी मला अवस्था झाली. हनुमंतराय सीता सांगू लागली हनुमंतरायला त्यावेळेस म्हणजे ग्रंथकर्ते होते त्यावेळेस नव्हतं पण ते ग्रंथात तुलना दिली नाथ महाराजानं. इतकं सीतेला समाधान झालं. श्रीराम कथा अनुवादोन तू आमज केले सुख संपन्न तुझ मी वदेन वरदान सावधान अवधारी. मला परशुरामचंद्राच्या रूपाचं गुणगान सांगितले मला सुख समाधान गेले मला आनंद वाटा तुला आता मी वरदान देते. सीता माता हनुमंतरायला बोलू लागली. हनुमंता होई चिरंजीवी तेही जीवित्व ज्ञानानुभवी नित्य नवे सुख संभवी श्रीराम पदवी वैभवे. आता तू चिरंजीव होते नित्य ज्ञान तुला प्राप्त होण्यात तुला परशुरामचंद्राच्या पदी तुला श्रेष्ठ प्रवद तुला मिळेल म्हणजे असं वरदान सीतेनं हनुमंतरायला दिलं होतं. त्याची भक्ती पाहून त्याचा भाव पाहून तुझ कळी काळ कापे चळी ऐसा होशी आतुर बळी यश पावशी भूमंडळी नाम समेळी श्रीरामे. तुला हातात कळ काळ चळचळ कापण आतुर बळी त्रिलोक्या तुझ्या त्रिलोक्या झंडा काळ सुद्धा चळचळ कापण असं वरदान मी देते अशी सीता बोलू लागली. निरसोनिया विज्ञाना श्रीराम भजने प्रबुद्धा प्रज्ञा ज्ञेय मुकली ज्ञेयपणा श्रीराम स्मरोनाची बळे. आता परशुरामचंद्राच्या नामात ज्ञानाचं ज्ञान आणि परशुरामचंद्राच्या नामस्वराला इतर तुला इतका आतुर बळ तुला प्राप्त होईल हनुमंतरायला सीता बोलू लागली. श्रीरामाची स्मरणी अपयस निमित्त तक्षणी यशन माये त्रिभुवनी नामस्मरणी प्रताप. रामचंद्राच्या नामात इतका प्रताप तुला अपेक्षण सर्व तुला त्रिलोक्यात तुला यशाचीच प्राप्ती होणार. आपण तुला अपेक्षा येणारच नाही. परशुरामचंद्राचं नामस्मरण इतकं तू आतुरतेनं भावानं तो गातो गुणगान गातोस असं सीता बोलू लागली. चिरंजीव सुखानुभवी बळ प्रज्ञानी यशस्वी याहुनी तुझी अधिक पदवी देवी दानवी देखिजे. असं ते तुझा अनुभव आणि तुझी भक्ती देव दान मानवात आजपर्यंत मी देखली नाही. सीता माता हनुमंतरायला बोलवलं त्रिलोक्यात स्वर्ग मृत्यू पातळा तुझ्यासारखा भक्त मी पाहिला नाही अशी सीता त्या हनुमंतराला बोलू लागली. शतयोजन सिंधू आघाद त्वा लांगिला जैसे गोस्पद त्या पुढे कायशे माझे वरद प्रज्ञा प्रबुद्ध हनुमंत. सात कोसता काय संबंध ओलांडून आला त्या पुढे माझं वरदान फिकय हनुमंतरा इतकं ओलांडून आलास हे माझं वरदान तुझ्या पुढे तुला देते फिक कमीच आहे अशी सीता बोलू लागली. तुझ मनोनय वानर सुरासुरा दुर्धर धाडोळी अलंकापुर निशाचर गांजिली. असं तुला वानर सरसा म्हणत सुरासुर चांगल्या चांगल्या वानराला तो गांजून सोडला त्रास दिला तर वानर म्हणाला कोण म्हणीन असं सीतामुळे तू वानरा तू वानर म्हणायची ती उपमा त्याच्याप्रता तू श्रेष्ठ आहेस म्हणून लागली. एकला एक हनुमंत रावणाचे सभे अंत राक्षसा करुणी आकांत लंकानाथ गांजिला. एक हनुमंत राक्षसा आकांत केला रावणासारख्या सोडवला गांजून त्याला त्रास दिला अशी सीता माता बोलू लागली. लंके माझी कडो बिकडी गांजिली या राक्षसाच्या कोडी रावणाची सभा उघडी केली रोकडी तुवा एके. कोट्याने कोटी राक्षस लंका त्याला
त्याला त्रासून दिला रावणाला बेइज्जती त्याच्या सभेमध्ये सभा नागून सोडली असा तो अफाट पराक्रम केला सीता हनुमंतराला बोलून स्तुती करू लागली. देखताही दशानन सभे माझी घालून या खाना खान त्वा नागविले राक्षस जन शेखी रावण गांजिला. आता सभेमध्ये स्थान करून बसला तर आपलं ठिकाण मांडला तर शेवटी रावणाला सुद्धा त्याला गांजून सोडलं त्याला त्रास दिला असं सीता बोलू लागली. एवढा करिता कांत येता आला हनुमंत नाही कळले लंक्यांत ऐसा समर्थ तू एक. असा तू एकच समय एवढा तो काय तांडव मारत त्याला सभा नागवली रावणाला त्रास दिला आणि तुला कळालं तर तू एकला एक पुन्हा अशोकवनात आला. तुझ्या सगळं एकमेव तुझ्या सगळा कोणीच नाही हनुमंताला सीता बोलू लागली. ऐसा प्रतापी शिरोमणी पावलाशी अशोकवनी तुची जनक तुची जननी राम घेवनी शीघ्र यावे. असा तू एकला एक आहे, तूच माझी माता आहे माझं तू गणगोते सर्व काय तू काय कर तातडीने हनुमंताला जा प्रभू रामचंद्र माझ्या स्वामीला घेऊन ये. सीता माता हनुमंताला सांगू लागली. तुझी भोवनिया दासी तुझे चरण धाडीन केची शीघ्र आणावे श्रीरामाची म्हणून पायाची लागली. दासी होई तुझ्या पायावर मस्तक तुटे तू काय कर तुझ्या पाया पडते पायावर मस्तक तुटे माझ्या श्रीरामाला तर लवकरात लवकर माझ्यापाशी घेऊन ये. हनुमंतराला सीता बोलू लागली. प्रभू रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान